तर सुप्रभात मंडळी आणि स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। अरे वरती उठ की रे, तू मुझसे प्यार करते की नाही, बस घे आता। तर मंडळी आज आम्ही जाणार आहे डोंगरात, आमच्या इथल्या शिवारबाजा डोंगरात, म्हणजे म्हातारीचा सडा म्हणतात त्याला, तिकडे जाणार आहे। आणि प्रथमेश, सुयोग आणि आर्यन आणि मी चौघजण जाणार आहे। आणि हे लवकर आल्यात सकाळी उठून, जरा इथं आमच्या इथं जरा चहा पाणी केला आहे आणि आता आम्ही निघालोय। तर चला। तर मंडळी हे आहे आमचं गाव, म्हणजेच आरगुड्डी। आणि आता आम्ही गावातनं निघालो बघा। हे इथनं तिमाजीनगरमधनं हे समोर दिसते ती शाळा आमची हायस्कूल, आणि इथनं हायस्कूलच्या साईडनं बरोबर आधा रस्ता जातोय बेडवाला, बरोबर त्या रस्त्यानं जायचं आहे। आणि रस्त्याचं म्हणाल तर रस्ता काय तुम्हाला बेडवापर्यंत चांगला चकचकीत मिळतोय। इथं जरा खड्डा आहे तेवढंच विषय आहे वाड्यावर, बाकी काय नाही। बेडवापर्यंत तुम्हाला रस्ता चांगला भेटणार, बेडवापासून जरा धनगर वाड्यापर्यंत रस्ता तुम्हाला कच्चा भेटणार। आणि वाड्यावरनं काय सगळा चिखलच चिखल आहे। ह्यो बैल बघा कसा खवण्या आहे। खरं तर गावाकडची हीच मजा आहे की इकडं तुम्हाला कल्चर चांगलं बघायला भेटते आणि निसर्ग सौंदर्य तर काय असतंच। हे बघा, हे आमचे मित्र प्रथमेश नाईक यांची एक्सपल्सवरची अशी करामती बघत आणि हिरवगार डोंगर बघत बघत आम्ही कवा बेडवाजवळ आल्यावर आम्हालाच कळायला लागले। वरती इथनं वरती आल्यासा म्हणजे डावीकडं आल्यासा की हे तुम्हाला बीडीयू लागते। तर बंधू आणि त्यांच्या भगिनींनो, आपला हनीमून पिरियड इथं संपतोय बेडवात, कारण डांबर रोड तिथं संपतोय आणि तिथनं हे चालू होते असे खडखड रस्ता कुठपर्यंत धनगरवाड्यापर्यंत। धनगरवाड्यापर्यंत तुम्हाला असं ह्या कच्च्या रोडनं जायचं आहे, म्हणजे कच्चा पण म्हणायचा नाही, वर मोठी मोठी खडी तेवढी आहे म्हणायचं, याच्यावर चिखल नाही एवढाच काय तो विषय। ह्या रोडने येताना जास्त एक्साईड व्हायचं नाही, जरा काळजीपूर्वक गाडी चालवायची। खडी उचललेली आहे, घुसली बिसली तर काय होईल ते तुमचं तुम्हीच बघा। त्यामुळं आपलं फर्स्ट सेकंड गिअर टाकायचा, निवांत आपलं हळू 20-30च्या स्पीडनं जायचं, निवांत पोचते, असा काय गडबड नाही, गडबड करायचं नाही, कारण गडबड केलं तर तुमच्या चांगलं येणार। तर आम्ही पोचलो आता बेडू तर्फ धनगरवाड्यात। इथून बेडवापासून वरती जी चढावत लागलेली ती चढाव चढून वरती आल्यासारखी जी वस्ती लागती ती म्हणजे धनगरवाडा। ही संपली की तुमचं जंगल चालू। देख के भाई, देख के सांगाल तो देख के बरोबर। आणि अशा पद्धतीने ऑपरेटची सुरुवात इथे जीटीला टेकून झाली। नशीब आम्हाला काय दुखापत व्हायला नाही। आणि ऑफरोड चालू झाले का नाही तोपर्यंत इथं जीटीचा पहिला ॲक्सिडेंट झाला आहे। आणि सुयोग रावण गाडीची पाहणी करताना काय कुठं काही डॅमेज वगैरे आहे का, तसं काय डॅमेज व्हायला नसणार, मातीतच पडली आहे गाडी। काय सांगाली नाही, आणि पडली असली तर काय चिल्ली चिल्ली चातुरू। आणि या घनदाट जंगलात ऑफरोडिंग करायला आल्या ती। आणि हे दुसरा फॉल, हे बी काय ॲडव्हेंचर बाईकचा।
फुल सीट. हा ह्योच की वडा. हे नागझरी म्हणतात रे. वरती वरती. एक्सपल्स वरनं ट्रिपल सीट ऑफ रोड करत चालला आम्ही. जीटीवर बसायचं धाडच विना आले माझं तरी आता, कारण जीटीमुळं माझं आता चमडं निघाले पायाचं. त्यामुळं जीटीला रामराम केला आणि पत्त्याच्या गाडीवर तिघायचं काय बी उदे म्हणते. खुब्याचं मनी सरकलं तरी चालतील, खरं ना आज ऑफरोड करायचं म्हणते. बाहेर ए यू हळू तुला लागलाय. हळू घे शेवाळे. माझं खुब्यातनं दुखालंय आता. उतारतो कुठला चुरचुर आले आता. ते खोका येणार असं वाटायला मला. तिथे चमडे जळले म्हणा होता. खोका काय येतोय होय. आयुष्यात एवढं धोका खालास म्हणा, खोक्याला घालास. काय करायला तरी इथं थांबून गौर से देखिए इन दो नौजवानों को. आपको लग रहा होगा कि इनकी बाइकें कीचड़ में फंस चुके हैं, लेकिन नहीं, ये दोनों ट्राई कर रहे कीचड़ उछालने का. जिंदगी ने इन पर बहुत कीचड़ उछाला है, तो ये दोनों अब जिंदगी पर कीचड़ उछालने का प्रयास कर रहे. और यहाँ पे स्वागत है आप सबका म्हातारीच्या सड्याला. आणि दुक्यान अशी चादर पसरली आहे इथे, सुट्टी नाही. घंटा काय दिसना आले पुढचे.
जसं आता तुम्ही बघितलं असा आम्ही जर असं नाचला विचलाव आणि मग घराकडचा रस्ता धरलाव आणि येताना मग काय पत्त्याची हाऊस पिटाय नव्हती. भावानं चिखलात गाठली गाडी आणि सुईग्यावर चिखल उडवाय चालू केला. एवढं करून मी भावाचं मन काय भराय नाही. भाऊ म्हणला आता मी स्टंट करणार, सुट्टी देत नाही म्हणला. गाडी बघा नुसती म्हणला आणि हे घ्या, ह्या बांधावनं त्या बांधावनं करीत भाऊ आपला वरती चढायला आला आता. आणि चढता चढता आता युटर्न मारल्यान आणि म्हणला अब देखो तेरा बाईक क्या करताय म्हणला आणि घ्या वरनं बांधावनं खाली सरळ गाडी. तिथनं बाहेर निघलाव, रस्त्याला लागलाव तरी या दोघांचं शूट काय थांबाय नाही. यांचं दोघांचं शूट तर चालूच होतं. हे बघा गाडीनं जाता आता यांचं चालू होतं. कुठं उभा राहा, कुठं व्हिडिओ कर, कुठं काय कर, हे चालूच होतं. आणि हे असं करत करत ही पाठीमाने आलती. मी आणि सुयोग GT वरनं पुढं होतो. येताना मी जरा GT घेऊया म्हटलं आणि GT घेतली आणि आम्ही पुढं लागलेलो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ, काय चुका वाटल्या किंवा काय अजून सजेशन असलं तर ते पण सांगा. आणि आवडला असला तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना वगैरे. आणि पुन्हा भेटू दुसऱ्या नव्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.